बुकवाईज विथ विशाल या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा पुस्तकावर सविस्तर चर्चा करणार आहोत जे केवळ एका व्यक्तीचं आत्मचरित्र नाही, तर खरं तर ते स्वातंत्र्यानंतरच्या महाराष्ट्राचा सामाजिक आणि राजकीय इतिहासाचा एक जिवंत दस्तऐवज आहे. हे पुस्तक आहे शरद पवार यांचं लोक माझे संगाती. अगदी बरोबर. अनेकदा आत्मचरित्र म्हणजे कसं असतं, केवळ वैयक्तिक आठवणी, यश अपयश याचा एक लेखाजोखा असतो. पण काही पुस्तकं याच्या खूप पलीकडे जातात. ती केवळ एका व्यक्तीची गोष्ट सांगत नाहीत, तर त्या व्यक्तीच्या प्रवासातून संपूर्ण समाजाचं, त्या काळाचं प्रतिबिंब दाखवतात. लोक माझे सांगाती हे अगदी त्याच प्रकारचं पुस्तक आहे. यात एका व्यक्तीच्या प्रवासासोबतच आपल्याला स्वातंत्र्यानंतरच्या महाराष्ट्राची जडणघडण, राजकीय स्थित्यंतरे, हो, दुष्काळासारखी संकटं. बरोबर, दुष्काळासारखी संकटं, सहकारी चळवळीसारखे आशेचे किरण आणि सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा या सगळ्याचं एक विस्तृत चित्र दिसतं. आणि म्हणूनच आपण या पुस्तकाचा केवळ सारांश पाहणार नाहीये, तर त्यातील प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्याचं आपण विश्लेषण करणार आहोत. आज आपण या पुस्तकाचा पहिल्या भागावर लक्ष केंद्रित करणार आहोत. हा भाग म्हणजे शरद पवारांच्या जडणघडणीचा पाया आहे. त्यांचं बालपण, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांच्यावर झालेले संस्कार, पुण्यातील शैक्षणिक प्रवास आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीची पहिली ठिणगी कशी पडली याचा सविस्तर आढावा या भागात आहे. बरोबर. मला वाटतं कोणत्याही मोठ्या वृक्षाची ताकद समजून घ्यायची असेल तर त्याची मुळं जमिनीत किती खोलवर आणि कशी रुजली आहेत हे आधी पाहावं लागतं. आज आपण तीच मुळं तपासणार आहोत. तुम्ही मुळांचा उल्लेख केला तो खूप महत्त्वाचा आहे, कारण कोणत्याही नेत्याच्या भविष्यातील कार्याचा, त्याच्या निर्णय क्षमतेचा, त्याच्या विचारसरणीचा पाया हा त्याच्या सुरुवातीच्या अनुभवांवर आणि मूल्यांवरच अवलंबून असतो, नाही का? हो, अगदी. बारामतीसारख्या दुष्काळी भागातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात आपलं अढळ स्थान कसं निर्माण करतो, या प्रवासाचा उगम आपल्याला या पहिल्या भागात सापडतो. चला तर मग या मुळांपासूनच सुरुवात करूया. शरद पवारांचा जन्म 1940 सालचा बारामती तालुक्यातील काटेवाडी गावात, एका सामान्य शेतकरी कुटुंबात. पण त्यांच्या घरात कष्ट आणि शिक्षणाला कमालीचं महत्त्व होतं. विशेषतः त्यांच्या आई शारदामाई पवार यांचा त्यांच्यावर खूप मोठा आणि खोलवर प्रभाव होता, असं पुस्तकातून वारंवार जाणवतं. हो, आणि हा मुद्दा पुस्तकात खूप प्रभावीपणे मांडला आहे. त्यांच्या आई शारदाबाई ह्या केवळ एक गृहिणी नव्हत्या, त्या प्रचंड सामाजिक जाणीव असलेल्या एक कणखर आणि स्वावलंबी स्त्री होत्या. त्या काळात त्या लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या. अच्छा. पुस्तकातला एक प्रसंग खूप बोलका आहे. गावात काही संकट आलं, मग तो कोणाचा आजार असो किंवा इतर कोणतीही अडचण, शारदाबाई सर्वात आधी मदतीला धावून जायच्या. हा जो निरपेक्ष सेवेचा वारसा आहे तो पवारांच्या रक्तात भिनला. म्हणजे घरातून मिळालेला हा वारसा केवळ संस्कार नव्हता, नाही, तो सॉफ्ट पॉवर आणि लोकांमध्ये विश्वास कसा निर्माण करायचा याचा पहिला धडा होता. सत्ता येण्याआधीच लोकांमध्ये आपलं स्थान कसं निर्माण करायचं हे बाळाबाळू त्यांना घरातूनच मिळालं. आणि ज्या परिसरात ते वाढले तो बारामतीचा परिसर तेव्हा दुष्काळी होता. पाण्याचं दुर्भिक्ष, शेतीतल्या अडचणी, निसर्गाची सततचा संघर्ष या सगळ्या गोष्टी त्यांनी लहानपणापासून पाहिल्या. हो, दुष्काळी भागातून आल्यामुळे त्यांच्यात एक प्रकारची वास्तवाची जाण तर नक्कीच आली असणार. पण मला असं वाटतं की याचा एक दुसराही परिणाम झाला असेल. तो म्हणजे प्रशासकीय उदासीनतेबद्दलची चीड. कागदावरच्या योजना आणि प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोहोचणारी मदत यातलं अंतर त्यांनी तेव्हाच पाहिलं असणार. अगदी बरोबर. आणि हीच चीड पुढे जाऊन त्यांच्या कामात दिसली. ते फक्त समस्या मांडणारे नेते बनले नाहीत, तर प्रशासनाला कामाला कसं लावायचं हे शिकलेले नेते बनले. त्यांनी शेतकऱ्याला फक्त एक आर्थिक घटक म्हणून नाही पाहिलं, तर समाजाचा कणा म्हणून पाहिलं. जमिनीतल्या समस्या थेट पाहिल्यामुळे त्यांना कागदावरच्या योजना आणि जमिनीवरचं वास्तव यातला फरक कळला. म्हणूनच पुढे जाऊन पाण्याच्या व्यवस्थापनावर, ठिबक सिंचनावर आणि कृषी धोरणांवर त्यांनी जे काम केलं त्याचा पाया इथेच या लहानपणीच्या अनुभवांमध्ये घातला गेला होता. तर घरातून सेवेचे आणि जमिनीवरून वास्तवाचे धडे मिळाले. पण या दोन गोष्टींना एका राजकीय विचारधारेची आणि संघटन कौशल्याची जोड मिळणं आवश्यक होतं. आणि त्यासाठी पुण्यातील महाविद्यालयीन शिक्षण हे एक महत्त्वाचं वळण ठरलं. त्यांनी पुण्यातील BM कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं, पण ते फक्त पुस्तकी किडा बनून राहिले नाहीत. म्हणजे ज्या चळवळीनं भाषेच्या आधारावर मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती केली आणि मराठी अस्मितेचा राजकारणातला प्रभाव दाखवून दिला,
नेहरूंचे आधुनिक भारताचे स्वप्न, या सगळ्या वैचारिक मंथनाचा तो काळ होता. खरंय. अशा वातावरणात महाविद्यालयीन काळात ते विद्यार्थी संघटनांमध्ये सामील झाले. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी, जसे की निवास व्यवस्था किंवा शैक्षणिक प्रश्न, तसेच भाषा चळवळीसाठी त्यांनी आवाज उठवला. इथेच त्यांच्यातील नेतृत्व गुण खऱ्या अर्थाने चमकू लागले. म्हणजे पुण्यातील त्या वातावरणानं त्यांच्या विचारांना एक नवी दिशा दिली, एक धार दिली. नक्कीच. त्यांची भाषण करण्याची कला, आत्मविश्वास आणि तर्कशुद्ध बोलणं, यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे उठून दिसू लागले. पुस्तकात एक मजेदार उल्लेख आहे की सुरुवातीला त्यांचं भाषण ऐकायला फार कमी लोक यायचे, पण त्यांनी हार मानली नाही. ते एका मित्राला घेऊन रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषण करायचे. ही जी चिकाटी आहे ती त्यांच्या स्वभावाचा महत्त्वाचा पैलू दाखवते. केवळ अभ्यास करून पदवी मिळवणं हे त्यांचं ध्येय नव्हतं, तर समाजाला समजून घेणं, लोकांशी कसं बोलावं हे शिकणं आणि त्यात सक्रिय सहभाग नोंदवणं हे त्यांना जास्त महत्त्वाचं वाटत होतं. आणि याच काळात त्यांची राजकीय आवड अधिक स्पष्ट झाली. त्यांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि यशवंतराव चव्हाण यांना आपलं प्रेरणास्थान मानलं. हो, आणि ही निवड खूप विचारपूर्वक केलेली दिसते. यशवंतराव चव्हाणांचे लोकाभिमुख आणि व्यावहारिक नेतृत्व त्यांना खूप आवडले. चव्हाण साहेब हे केवळ मोठे नेते नव्हते, तर ते महाराष्ट्राच्या विकासाची एक दृष्टी घेऊन चालले होते. तरुण पवारांना हीच गोष्ट भावली. युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील समस्यांवर काम करण्यास सुरुवात केली. ही एक प्रकारे त्यांच्या मोठ्या राजकीय कारकिर्दीची इंटर्नशिप होती. इंटर्नशिप, बरोबर. ते लोकांमध्ये जायचे, त्यांच्या समस्या ऐकायचे आणि त्या प्रशासनापर्यंत पोहोचवायचे. यातून ते लोकांमध्ये हळूहळू ओळख निर्माण करत होते. आणि ही इंटर्नशिप खूपच आव्हानात्मक ठरली असणार, विशेषतः 1960-62च्या काळात. तेव्हा महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. या काळात एका तरुण कार्यकर्त्याने काय भूमिका बजावली? हां, त्यांच्या आयुष्यातील एक निर्णायक टप्पा होता. दुष्काळ ही एक नैसर्गिक आपत्ती होती, पण त्यांनी तिला एका संधीत बदललं, लोकांशी जोडले जाण्याची संधी. त्यांनी फक्त सरकारकडे मदतीची मागणी केली नाही, तर स्वतः मदतकार्यात उडी घेतली. गावागावांत धान्य वाटप, टँकरने पाणी पुरवठा, युवकांना एकत्र करून मदत केंद्रे उभारणे, प्रशासनाशी बोलून रोजगार हमीची कामे सुरू करणे, अशी अनेक कामे त्यांनी केली. म्हणजे प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम केलं. हो, पुस्तकातला तो प्रसंग आठवतो का, जिथे ते थेट तहसीलदाराला जाऊन जाब विचारतात? ती ठिणगी तिथेच पडली होती. इथेच लोकांचा माणूस ही त्यांची ओळख घट्ट झाली. हे खरं आहे, पण असंही म्हणता येईल का की यातला काही भाग हा राजकीय सोयीचाही होता? म्हणजे लोकांची सेवा करणं हे एका तरुण महत्वाकांक्षी राजकारणासाठी स्वतःचा जनाधार तयार करण्याचं सर्वात प्रभावी साधन होतं. पुस्तकात ते म्हणतात, राजकारण म्हणजे लोकांचं जीवन सुधारण्यासाठीची सततची धडपड. या दुष्काळाने त्यांना हा सर्वात मोठा धडा शिकवला. लोकांचं दुःख आपलं मानून जेव्हा एखादा तरुण कार्यकर्ता काम करतो, तेव्हा लोक त्याला आपला नेता मानतात. या काळातच त्यांना लोकांच्या समस्या स्वतःच्या म्हणून स्वीकारण्याची वृत्ती मिळाली, जी पुढे आयुष्यभर त्यांच्यासोबत राहिली. आणि मग या कामाची पोचपावती मिळाली. 1967 साली त्यांना विधानसभेची निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. तेव्हा ते फक्त 27 वर्षांचे होते. एका तरुण मुलासाठी ही खूप मोठी संधी होती. युवक काँग्रेसमधील त्यांचं काम, बारामतीतील जनाधार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुष्काळात त्यांनी मिळवलेला लोकांचा विश्वास, यामुळे त्यांना ही संधी मिळाली. प्रचारादरम्यान त्यांनी गावोगावी फिरून लोकांच्या समस्या समजून घेतल्या. त्यांची साधी आणि थेट बोलण्याची पद्धत लोकांना भावली. ते लोकांमध्ये सहज मिसळायचे, त्यांच्यासोबत जेवायचे, त्यांच्या अडचणी ऐकून घ्यायचे. यामुळेच ते प्रचंड मतांनी निवडून आले आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचले. विधानसभेत पोचल्यावर एका तरुण आमदारासमोर मोठी आव्हानं असतात. त्यांनी तिथे कसं काम केलं? त्यांनी तिथेही आपली छाप सोडली. त्यांची प्रश्न विचारण्याची पद्धत, अभ्यासू वृत्ती आणि मतांवर ठाम राहण्याची वृत्ती, यामुळे ते पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्याही नजरेत आले. ते केवळ आपल्या बारामती मतदारसंघापुरते मर्यादित राहिले नाहीत, नाही, तर मराठवाडा, विदर्भ अशा संपूर्ण राज्याच्या प्रश्नांवर बोलू लागले. त्यांच्यात कामात पारदर्शकता आणि विचारांमध्ये स्पष्टता होती, त्यामुळे पक्षाच्या मुख्य प्रवाहात त्यांनी आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं. आपण त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीबद्दल बोलतोय, तर सहकारी चळवळीचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. शरद पवारांच्या कारकिर्दीत आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत या चळवळीला खूप महत्त्व आहे. निश्चितच. आणि इथे त्यांची दूरदृष्टी दिसून येते.
त्यांनी या चळवळीचा उपयोग केवळ आर्थिक साधन म्हणून नाही, तर सामाजिक परिवर्तनाचं आणि राजकीय संघटन बांधणीचं एक प्रभावी माध्यम म्हणून केला. आणि सहकारी चळवळ म्हणजे फक्त आर्थिक विकास नव्हता, ती एक समांतर सत्ता केंद्र होती. साखर कारखान्याचा अध्यक्ष हा त्या भागाचा किंग मेकर असायचा. पवारांनी हे ओळखलं आणि या चळवळीला केवळ आर्थिक नाही, तर राजकीय संघटन बांधणीसाठी एक साधन म्हणून वापरलं. म्हणजे सहकारी साखर कारखाने, दूध संघ, बँका या केवळ आर्थिक संस्था नव्हत्या, तर त्यातून एका नव्या नेतृत्वाची फळी उभी राहिली. अगदी बरोबर. बारामती सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत त्यांची भूमिका महत्वाची होती. यातून केवळ शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाला चांगला भाव मिळाला नाही, तर त्या परिसरात रोजगार निर्माण झाला, शिक्षण संस्था उभे राहिल्या, पायाभूत सुविधा सुधारल्या. सहकारी चळवळ म्हणजे सर्वांनी मिळून सर्वांसाठी काम करणे, हे तत्त्व त्यांनी प्रत्यक्षात आणले. यातून त्यांनी लोकांच्या हातात आर्थिक सत्तेसोबतच राजकीय सत्ताही दिली. आणि हे सगळं करत असताना पवारांचा सर्वात मोठा गुण जो सातत्याने समोर येतो तो म्हणजे त्यांचं संघटन कौशल्य. लोकांना एकत्र आणण्याची, त्यांना जोडून ठेवण्याची कला त्यांच्याकडे होती, जी आजही त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. अगदी. त्यांच्या कार्यपद्धतीत 3 गोष्टी स्पष्ट दिसतात, ज्या त्यांनी सुरुवातीपासूनच अंगी बाणवल्या. पहिली, लोकांशी सतत संपर्क. ते कितीही मोठ्या पदावर गेले तरी त्यांचा लोकांशी थेट संवाद कधी तुटला नाही. दुसरी, प्रश्नांचा सखोल अभ्यास. कोणताही विषय ते वरवर हाताळत नसत, तर त्याच्या मुळापर्यंत जाऊन अभ्यास करत. हो. आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची, निर्णय घेण्याची क्षमता. योग्य वेळी योग्य आणि कधीकधी धाडसी निर्णय घेण्याचं धाडस त्यांच्यात होतं. या 3 गोष्टींमुळेच ते केवळ एका भागापुरते नेते न राहता संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झाले. तर लोकमाध्ये सांगातीच्या या पहिल्या भागात आपण शरद पवारांचं बालपणापासून ते एक तरुण आश्वासक आमदार होण्यापर्यंतचा प्रवास पाहिला. आपण पाहिलं की कसं कुटुंबाकडून मिळालेले सेवेचे संस्कार, दुष्काळी भागातून आलेली वास्तवाची जाण, पुण्यातील शिक्षणाने दिलेली वैचारिक बैठक आणि सहकारी चळवळीतून मिळालेलं संघटन कौशल्य, या सगळ्या गोष्टींनी मिळून त्यांच्या नेतृत्वाचा पाया रचला. बरोबर. हा संपूर्ण प्रवास एका नेत्याच्या जडणघडणीचा आहे. पुस्तकाच्या नावाप्रमाणेच लोक हेच त्यांच्या प्रवासाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. त्यांनी लोकांकडूनच राजकारणाचे धडे घेतले. पण हा प्रवास इथेच थांबत नाही. ही तर फक्त सुरुवात होती. यानंतरचा प्रवास अधिक आव्हानात्मक आणि महत्वाचा आहे. 1978 मध्ये वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. पण ती कहाणी दुसऱ्या भागात आहे. तर हा होता लोक माझे सांगाती या पुस्तकाचा पहिल्या भागाचा सविस्तर आढावा. आम्हाला आशा आहे की सगळ्यांना शरद पवारांच्या सुरुवातीच्या प्रवासातील हे महत्त्वाचे टप्पे, त्यांचे अनुभव आणि त्यातून विकसित झालेले त्यांचे नेतृत्व समजले असेल. आजच्या या चर्चेतून एक गोष्ट नक्कीच विचार करायला लावते. नेतृत्वाची खरी शाळा ही लोकांमध्येच असते, हे या भागातून स्पष्ट होतं. पण आजच्या काळात जिथे राजकारण अधिक वेगवान आणि माध्यमांवर आधारित झालं आहे, तिथे लोकांमध्ये राहून त्यांच्या समस्या समजून घेऊन काम करणारा एक तरुण कार्यकर्ता राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याच्या प्रवासाची सुरुवात करू शकतो का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला ही सविस्तर चर्चा आवडली असेल तर बुकवाईज विथ विशाल या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, लवकरच आपण या पुस्तकाच्या दुसऱ्या भागावर चर्चा करणार आहोत. त्यात आपण त्यांचा मुंबई ते दिल्लीपर्यंतचा राजकीय प्रवास, मुख्यमंत्रीपद, राज्यातील मोठे विकास प्रकल्प आणि राष्ट्रीय राजकारणातील त्यांचा उदय यावर बोलणार आहोत. तोपर्यंत विचार करत रहा. लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या विश्लेषणाच्या दुसऱ्या भागात आपण शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीच्या खऱ्या वादळी पर्वात प्रवेश करत आहोत. पहिल्या भागात आपण त्यांचा बारामतीतील सुरुवातीचा काळ पाहिला, पहिली निवडणूक पाहिली. पण तो प्रवास म्हणजे केवळ पायाभरणी होती. हो. आता आपण त्या इमारतीचं बांधकाम पाहणार आहोत, जिथे एका तरुण आमदाराचं रूपांतर महाराष्ट्राच्या एका महत्वाच्या नेत्यात झालं. अगदी बरोबर. या टप्प्याला आपण नेतेपदाची जडणघडण असं म्हणू शकतो. नेतेपदाची जडणघडण. बरोबर. पहिला भाग जर गाडी चालवायला शिकण्यासारखा होता, म्हणजे जिथे नियम समजून घेतले, गाडी कशीबशी रस्त्यावर आणली, तर हा दुसरा भाग म्हणजे थेट महामार्गावर, एक्सप्रेसवेवर सुसाट वेगाने गाडी चालवण्यासारखा आहे. अच्छा. इथे अनपेक्षित वळणं आहेत, राजकीय वाहतुकीची कोंडी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्याच्या विकासाचं ध्येय गाठायचं आहे. या काळात घेतलेले निर्णय केवळ त्यांच्या कारकिर्दीसाठीच नाही, तर महाराष्ट्राच्या भविष्यासाठीही निर्णायक ठरले.
आणि म्हणूनच या प्रवासाचा आढावा घेणं खूपच महत्वाचं आहे. आपण सुरुवात करणार आहोत 1970च्या दशकापासून. हो. तो काळ आहे जेव्हा महाराष्ट्राचं राजकारण बदलत होतं. एकीकडे प्रतिष्ठित काँग्रेस नेतृत्वाला समाजवादी चळवळीचं वैचारिक आव्हान मिळत होतं. आणि दुसरीकडे दुष्काळ होता. हो, भीषण दुष्काळ. त्यामुळे ग्रामीण भागात प्रचंड असंतोष होता. या दोन गोष्टींमुळे काँग्रेसच्या पारंपरिक राजकारणाला म्हणजे मोठे हादरे बसत होते. अशा अस्थिर वातावरणात एक तरुण आमदार म्हणून त्यांनी स्वतःला कसं सिद्ध केलं हे पाहणं रंजक ठरेल. त्यानंतर आपण त्यांच्या पहिल्या मंत्रिपदाच्या अनुभवावर बोलणार आहोत. हो, ती एक वेगळीच पायरी होती. अगदी. आमदार म्हणून प्रश्न विचारणं वेगळं आणि मंत्री म्हणून त्या प्रश्नांची उत्तरं शोधणं, योजना राबवणं हे पूर्णपणे वेगळं असतं. प्रशासनाची ती गुंतागुंतीची प्रक्रिया, अधिकाऱ्यांची मानसिकता आणि फायलींचा तो न संपणारा प्रवास, या सगळ्यातून ते काय शिकले? त्यांची स्वतःची प्रशासकीय शैली कशी तयार झाली? बरोबर. पुस्तकात याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे आणि तीच त्यांच्या पुढील वाटचालीचा पाया ठरली. आणि मग आपण त्या वर्षाकडे येऊ ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवी दिशा दिली. 1978. 1978 काँग्रेसमधली अंतर्गत गटबाजी तेव्हा शिगेला पोहोचली होती. अशा वेळी पवारांनी पक्षातून बाहेर पडून स्वतःचा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. पुस्तकात या निर्णयामागे राज्याचा विकास थांबू नये ही भूमिका मांडली आहे. हो. पण यावर नक्कीच टीका झाली असेल, म्हणजे सत्तेसाठी केलेला उठाव म्हणून याकडे पाहिलं गेलं असेल. हो, टीका तर झालीच. त्या टीकेबद्दल आणि या धाडसी निर्णयामागील खऱ्या राजकीय समीकरणांबद्दल पुस्तकात काय म्हटलं आहे? हाच तर या भागातील सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. तो निर्णय फक्त धाडसी नव्हता. खरं तर तो एका नव्या राजकीय समीकरणाची सुरुवात होती. अच्छा. त्यांनी हे ओळखलं होतं की महाराष्ट्रात प्रादेशिक अस्मिता आणि विकासाचे मुद्दे हे राष्ट्रीय राजकारणापेक्षा जास्त प्रभावी ठरू शकतात. ही एक अशी विचारसरणी होती जी पुढे जाऊन अनेक प्रादेशिक पक्षांच्या उदयाला कारणीभूत ठरली. आणि मग याच निर्णयानंतर ते मुख्यमंत्री झाले. हो, अवघ्या 38व्या वर्षी. आणि त्यानंतर त्यांनी उद्योग, शेती आणि सहकार या क्षेत्रांमध्ये जे काम केलं त्याने आधुनिक महाराष्ट्राचा पाया घातला. म्हणजे मुख्यमंत्रीपद, मग केंद्रातील राजकारणामुळे ते पद जाणं, त्यानंतर दिल्लीतील राजकारण आणि पुन्हा 1990मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी परत येणं. हो, खूपच चढउतारांचा प्रवास आहे हा. हा प्रवास खरंच खूप चढउतारांचा दिसतोय. एका राज्याचे मुख्यमंत्रीपद सोडून दिल्लीच्या राजकारणात जाणं हे जरा अनपेक्षित वाटतं. बरोबर. सामान्यतः नेते दिल्लीतून राज्यात येतात. हा उलटा प्रवास त्यांनी का निवडला याबद्दल पुस्तकात काही सांगितलंय का? आणि याच प्रवासात आपण काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत एक वेगळं नातं कसं जपलं? पुस्तकात एक किस्सा आहे जिथे एका मोठ्या धरणाच्या कामाची फाईल लाल फितीत अडकली होती. तेव्हा त्यांनी थेट संबंधित अधिकाऱ्याला बोलवून विचारलं, तुम्ही इथे असता तर तुमच्या शेतीसाठी हे पाणी किती महत्वाचं असतं? बापरे, म्हणजे एकदम थेट प्रश्न. हो, या थेट आणि व्यावहारिक दृष्टिकोनामुळे अधिकाऱ्यांची त्यांचं एक वेगळं नातं तयार झालं. असे अनेक पैलू या भागात आपण उलगडणार आहोत. चला तर मग थेट 1970च्या दशकात जाऊया. महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक अस्थिरता होती. काँग्रेस पक्षात जुने आणि नवे नेते यांच्यात संघर्ष सुरू होता. अशा काळात एक तरुण आमदार म्हणून शरद पवारांनी विधानसभेत आपले स्थान कसं निर्माण केलं? पुस्तकात म्हटल्याप्रमाणे त्यांनी स्वतःला केवळ भाषणांपुरतं मर्यादित ठेवलं नाही. अच्छा. त्यांचं वैशिष्ट्य होतं अभ्यासपूर्ण मांडणी. ते जेव्हा बोलायचे तेव्हा त्यांच्याकडे आकडेवारी असायची, तथ्य असायची. म्हणजे केवळ हवेत बोलणं नव्हतं. अजिबात नाही. त्यामुळे त्यांचं बोलणं ऐकून घेतलं जायचं. त्यांनी कामाला स्पर्धेपेक्षा जास्त प्राधान्य दिलं. त्यामुळे त्यांचं महत्त्व नैसर्गिकरित्या वाढत गेलं. आणि ते फक्त समस्या मांडत नव्हते, तर त्यावर संभाव्य उपाय काय असू शकतात याचाही विचार मांडत होते. आणि याच कामाची पोचपावती म्हणून त्यांना 1974-75 मध्ये पहिल्यांदा मंत्रिपदाची संधी मिळाली. हो. मंत्री म्हणून त्यांचा अनुभव कसा होता? प्रशासनाच्या कामात त्यांनी जम कसा बसवला? मंत्री झाल्यावर त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की योजना फक्त कागदावर बनवून चालत नाहीत. त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी एक मजबूत संघटन आणि सततचा पाठपुरावा लागतो. त्यांची कार्यशैलीही तशीच होती. वेळेवर कार्यालयात येणं, स्वतः जिल्ह्यांमध्ये जाऊन समस्या पाहणं आणि अधिकाऱ्यांशी एक व्यावसायिक पण विश्वासाचं नातं जपणं. म्हणजे त्यांनी एक स्वतःची कार्यशैली विकसित केली. हो. आणि इथे त्यांची एक विचारसरणी स्पष्ट दिसते, जी त्यांनी आयुष्यभर जपली. नेत्याने अधिकाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावं, पण त्यांचं काम राजकारणामुळे अडवू नये.
प्रशासनावर विश्वास ठेवण्याचा हा दृष्टिकोन खूप महत्वाचा ठरला. म्हणजे मंत्री म्हणून त्यांनी प्रशासकीय कामात चांगला जम बसवला होता. पण त्याचवेळी काँग्रेसच्या आतलं राजकारण अस्थिर होत होतं. खूपच. या अस्थिरतेचा परिणाम त्यांच्या पुढच्या निर्णयावर कसा झाला? आपण आता 1978च्या त्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल बोलूया. हो, हा त्यांच्या कारकिर्दीतला सर्वात मोठा आणि धाडसी टप्पा होता. काँग्रेस पक्षात तेव्हा कमालीची गटबाजी होती. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि इतर नेत्यांमध्ये मतभेद होते. आणि पुस्तकानुसार या गटबाजीमुळे प्रशासकीय निर्णय घेण्याची प्रक्रिया मंदावली होती आणि राज्याचा विकास थांबला होता. अशा परिस्थितीत पवारांनी 40 आमदारांसह काँग्रेसमधून बाहेर पडून समांतर काँग्रेस किंवा काँग्रेस सोशलिस्ट नावाचा गट स्थापन केला. पण हा निर्णय घेणं इतकं सोपं नक्कीच नसेल. अजिबात नाही. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला, विशेषतः इंदिरा गांधींना आव्हान देण्यासारखं होतं हे. या निर्णयावर पाठीत खंजीर खुपसला अशी टीकाही झाली. हो, झालीच. या टीकेला पुस्तकात कसं उत्तर दिलं आहे? पुस्तकात या निर्णयाचं समर्थन करताना म्हटलं आहे की हा व्यक्ती किंवा पक्षाच्या विरोधात घेतलेला निर्णय नव्हता. मग काय होता? तो राज्याच्या विकासासाठी घेतलेला निर्णय होता. त्यांच्यासाठी पक्षाच्या राजकारणापेक्षा राज्याचा विकास महत्वाचा होता. पण याच्याही पुढे जाऊन पाहिलं तर हा एक अत्यंत धोरणात्मक निर्णय होता. धोरणात्मक कसा? त्यांनी ओळखलं होतं की केवळ काँग्रेसवर अवलंबून राहून महाराष्ट्राचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यांना एक पर्यायी शक्ती उभी करायची होती जी राज्याच्या हिताचे निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकेल. आणि या धाडसी निर्णयानंतर ते जनता पक्षाच्या मदतीने मुख्यमंत्री झाले. हो. तेव्हा त्यांचं वय होतं फक्त 38 वर्ष. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात तरुण मुख्यमंत्री. हो, एक विक्रमच होता तो. पद स्वीकारताच त्यांनी कामाला सुरुवात कशी केली? त्यांचे प्राधान्यक्रम काय होते? मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी 4 मुख्य स्तंभांवर लक्ष केंद्रित केलं. पहिलं, औद्योगिक विकास. त्यांनी MIDCचा विस्तार करून ग्रामीण आणि निमशहरी भागात उद्योग नेण्याचा प्रयत्न केला. दुसरं, पाणी व्यवस्थापन. जे खूप गरजेचं होतं. अगदी. शेतकऱ्यांसाठी सिंचन योजना आणि धरणांच्या कामांना गती दिली. तिसरं, सहकार. साखर कारखाने आणि दूध संघांना बळ देऊन ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर भर दिला. आणि चौथं म्हणजे शिक्षण, विशेषतः तांत्रिक शिक्षण. हे निर्णय सुटे वाटत नाहीयेत. यात एक स्पष्ट पॅटर्न दिसतोय. हो ना. उद्योग, शेती, सहकार आणि शिक्षण या चारही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. बरोबर. म्हणजे ग्रामीण भागातून शहरांकडे होणारे स्थलांतर थांबवण्यासाठी आणि राज्याचा संतुलित विकास करण्यासाठी हा एक एकात्मिक आराखडा होता असं म्हणता येईल का? नक्कीच. कमी वयात एवढा व्यापक दृष्टिकोन असणं हे त्यांच्या प्रशासकीय कौशल्याची ओळख आहे. त्यांनी केवळ तात्पुरत्या समस्या सोडवण्यावर लक्ष दिलं नाही, तर महाराष्ट्राच्या दीर्घकालीन विकासाचा पाया घातला. पण त्यांचे सरकार फार काळ टिकलं नाही. हो. 1980 मध्ये केंद्रात इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या आणि त्यांनी पवारांचं सरकार बरखास्त केलं. हो. मुख्यमंत्रीपद गेल्यानंतरची त्यांची भूमिका काय होती? इथे त्यांची राजकीय परिपक्वता दिसते. मुख्यमंत्रीपद गेल्यावर खचून न जाता त्यांनी या परिस्थितीकडे सकारात्मकतेने पाहिलं. पुस्तकात त्यांचं एक वाक्य आहे, राजकारणात सत्ता येते जाते पण लोकांची सेवा थांबत नाही. यानंतर ते दिल्लीच्या राजकारणात सक्रिय झाले, खासदार म्हणून निवडून गेले. पण दिल्लीत जाण्याचा निर्णय अनेकांना आश्चर्यकारक वाटला असेल ना? हो, वाटला होता. राज्याच्या राजकारणात सर्वोच्च पदावर पोहोचल्यानंतर राष्ट्रीय राजकारणात एक खासदार म्हणून काम करणं हे एक पाऊल मागे येण्यासारखं नाही का? वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण हा टप्पा त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरला. तो कसा? दिल्लीत गेल्यामुळे त्यांना संपूर्ण भारताची सामाजिक, आर्थिक आणि कृषी परिस्थिती जवळून पाहता आली. पंजाबचे प्रश्न काय आहेत, उत्तर प्रदेशात काय चाललंय, तामिळनाडू. म्हणजे त्यांना एक राष्ट्रीय कॅनव्हास मिळाला. अगदी. महाराष्ट्राच्या बाहेर एक राष्ट्रीय दृष्टिकोन विकसित करण्याची संधी त्यांना इथे मिळाली, ज्याचा फायदा पुढे संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री म्हणून देशाला झाला. त्यानंतर 1980चं दशक हे काँग्रेस पक्षासाठी आणि देशासाठी खूप अस्थिर होतं. इंदिरा गांधींची हत्या, राजीव गांधींचं नेतृत्व. हो, खूप उलथापालथीचा काळ होता तो. या काळात पवारांची भूमिका काय होतीये? या काळात त्यांनी विरोधी पक्षात राहून आपलं काम सुरू ठेवलं. महाराष्ट्रात त्यांनी पक्ष संघटना मजबूत केली आणि अखेर 1988 मध्ये महाराष्ट्राला एक स्थिर आणि मजबूत नेतृत्व देण्यासाठी त्यांनी आपला गट पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला. पण ज्या पक्षातून ते बाहेर पडले होते त्याच पक्षात परत जाण्याचा निर्णय घेताना त्यांच्यावर पुन्हा संधिसाधूपणाचा आरोप झाला असेल? झालाच होता. या निर्णयाकडे एक रणनीतिक पाऊल म्हणून पाहिलं पाहिजे असं पुस्तकात म्हटलंय का? हो, याकडे एक व्यावहारिक आणि रणनीतिक निर्णय म्हणून पाहिलं पाहिजे. पवारांनी ओळखलं होतं की राज्याच्या विकासाच्या मोठ्या योजना राबवण्यासाठी केंद्राची मदत आणि संसाधने मिळवणं गरजेचं आहे. अच्छा,
म्हणजे केंद्राच्या मदतीशिवाय राज्याचा विकास शक्य नाही. बरोबर. त्यामुळे वैयक्तिक राजकारणापेक्षा राज्याच्या हिताला प्राधान्य देण्याचा हा निर्णय होता, असं समर्थन पुस्तकात केलं आहे. राजकारण हे केवळ संघर्षाचं नाही, तर समन्वयाचंही क्षेत्र आहे, हे यातून दिसतं. आणि मग 1990 मध्ये ते पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. हो, दुसऱ्यांदा. हा काळ महाराष्ट्राच्या विकासाचा दुसरा सुवर्ण काळ मानला जातो. या काळात त्यांनी कोणती मोठी कामं केली? या काळात त्यांनी अनेक मोठे आणि दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेतले. शेती आणि पाणी या क्षेत्रात मोठे सिंचन प्रकल्प आणि जलसंधारणाची नवी मॉडेल्स आणली. पण सर्वात मोठी क्रांती झाली ती औद्योगिक क्षेत्रात. औद्योगिक क्षेत्रात? हो, पुणे, नाशिक, औरंगाबादमध्ये त्यांनी औद्योगिक कॉरिडॉर उभारले. विशेषतः IT आणि वाहन उद्योगाला महाराष्ट्रात आणण्याचं श्रेय त्यांना जातं. म्हणजे 90च्या दशकात जेव्हा भारतात IT उद्योग बाळसं धरत होता, तेव्हा त्यांनी त्याचं महत्त्व ओळखलं होतं. हो, हे खूप दूरदृष्टीचं उदाहरण आहे. अगदी. त्यांनी केवळ आजच्या समस्या नाहीत, तर उद्याच्या संधी ओळखल्या होत्या. मुंबईवरचा ताण कमी करण्यासाठी त्यांनी इतर शहरांमध्ये औद्योगिक केंद्र उभारली. त्याचबरोबर मुंबईतील पायाभूत सुविधा जसे की रस्ते, उड्डाणपूल यांचं आधुनिकीकरण केलं. आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही होता. हो, कायदा व सुव्यवस्थेसाठी मुंबईतील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली. त्यांची ही काम करण्याची शैली नेमकी कशी होती? ते केवळ कार्यालयात बसून निर्णय घ्यायचे की थेट मैदानात उतरायचे? त्यांची कार्यशैली अत्यंत व्यावहारिक होती. ते स्वतः जाऊन समस्येचा आढावा घेत, त्वरित निर्णय देत आणि लोकांच्या सतत संपर्कात राहत. विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या मतांचाही ते आदर करत आणि त्यांना तर्काने उत्तर देत. म्हणजे इथे दोन गोष्टी एकत्र दिसतात. हो, एकीकडे ते लोकांमध्ये सहज मिसळणारे नेते होते, तर दुसरीकडे ते अत्यंत धाडसी आणि जलद निर्णय घेणारे प्रशासक होते. हे दुर्मिळ मिश्रण त्यांच्या यशाचं गमक आहे. या दुसऱ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांचं राष्ट्रीय नेतृत्वही विकसित होत होतं, बरोबर? हो, याच काळात त्यांचा राष्ट्रीय राजकारणातील दबदबा वाढला. त्यांचा राष्ट्रीय पातळीवरचा दृष्टिकोन कसा होता? त्यांचा दृष्टिकोन 3 गोष्टींवर आधारित होता: शेतकऱ्यांचा विकास, उद्योग आणि पायाभूत सुविधांचा विस्तार आणि भारताची राष्ट्रीय सुरक्षा. पुस्तकात त्यांचं एक महत्त्वाचं वाक्य आहे: दिल्ली आणि मुंबई यांच्यातील नाळ जर मजबूत असेल तरच राज्याचा वेगाने विकास होऊ शकतो. म्हणजे राज्याचे हित आणि देशाचे हित यात समतोल साधणं गरजेचं आहे. तर या भागात आपण 1970 पासून ते 1990च्या दशकाच्या मध्यापर्यंतचा शरद पवारांचा प्रवास पाहिला. हो, पहिलं मंत्रिपद, सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम, दिल्लीतील अनुभव आणि पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्राच्या विकासाला दिलेली गती, या सर्व टप्प्यांमधून त्यांच्या एका राष्ट्रीय नेतृत्वात रूपांतर होण्याची प्रक्रिया आपण पाहिली. आपण एक असा प्रवास पाहिला जिथे एका नेत्याने प्रादेशिक आकांक्षा आणि राष्ट्रीय ध्येय यांचा सातत्याने समतोल साधला. बरोबर. त्यांनी धाडसी राजकारणाला व्यावहारिक विकासाची जोड दिली. त्यांनी हे दाखवून दिलं की राज्याच्या विकासाचा मार्ग हा राष्ट्रीय राजकारणाशी समन्वय साधूनच जातो. बरोबर. या संपूर्ण प्रवासातून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीयाला आणि विकासाला एक नवी दिशा दिली. त्यांच्या धाडसी निर्णयांमुळे अनेकदा वाद निर्माण झाले, पण त्यामागे एक विकासाचा दृष्टिकोन होता, असं हे पुस्तक सांगतं. आणि यातूनच एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, जो आजच्या काळातही तितकाच समर्पक आहे. कोणता? आजच्या राजकारणात जिथे पक्षाची भूमिका आणि वैयक्तिक निष्ठा याला जास्त महत्त्व दिलं जातं, तिथे राज्याच्या विकासासाठी पक्षाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन धाडसी निर्णय घेणारी नेतृत्वशैली अजूनही शक्य आहे का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. पुढच्या आणि शेवटच्या भागात आपण राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना, केंद्रात संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री म्हणून त्यांची राष्ट्रीय भूमिका आणि त्यांच्या या प्रदीर्घ राजकीय प्रवासाचा पुढचा टप्पा पाहणार आहोत. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमची ही चर्चा आवडली असेल. बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात नक्की भेटूया. शरद पवार यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासावरच्या आपल्या चर्चेच्या या अंतिम भागात आपलं स्वागत आहे. हो, आज आपण शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर बोलणार आहोत. अगदी. मागच्या भागांमध्ये आपण त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कामापर्यंतचा प्रवास पाहिला. पण आज आपण त्यांच्या कारकिर्दीच्या अशा टप्प्यांवर बोलणार आहोत जिथे त्यांचे निर्णय केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नाहीत. बरोबर. त्यांनी थेट देशाच्या धोरणांवर प्रभाव टाकला. हो, आणि या चर्चेसाठी आपला आधार आहे त्यांचं आत्मचरित्र, लोक माझे सांगाथी.
आज आपण 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना का झाली, त्या निर्णयामागे निव्वळ वैचारिक भूमिका होती की सत्तेचं काही वेगळं गणित होतं, यावर पुस्तकात काय म्हटलंय हे शोधणार आहोत. आणि त्यानंतर त्यांचे 2 मोठे राष्ट्रीय रोल आहेत. हो, त्यांच्या 2 अत्यंत महत्वाच्या राष्ट्रीय जबाबदाऱ्या. एक म्हणजे देशाचे संरक्षण मंत्री म्हणून काश्मीर आणि पंजाब पेटलेला असताना त्यांनी कोणती कठोर पावलं उचलली. आणि दुसरी जी त्यांची ओळखच बनली म्हणजे कृषी मंत्रीपद. तब्बल 10 वर्ष त्यांनी भारतीय शेतीचं चित्र कसं बदललं. आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे की त्यांच्या यशाची यादी न वाचता त्या निर्णयांच्या मागे असलेली विचार प्रक्रिया, अगदी द थॉट प्रोसेस. त्यामागचे धोके आणि त्यांची काम करण्याची पद्धत नेमकी कशी होती हे समजून घेणं. अगदी बरोबर. आणि आजची चर्चा ही केवळ एका नेत्याच्या प्रवासाची नाही, तर एका प्रादेशिक नेत्याने राष्ट्रीय पटलावर स्वतःला कसं सिद्ध केलं याची कहाणी आहे. अच्छा. आपण हे पाहणार आहोत की संरक्षण आणि कृषी म्हणजे 2 पूर्णपणे वेगळी आणि तितकीच महत्वाची क्षेत्र. हो, 2 टोकं आहेत ही. अगदी. या क्षेत्रांमध्ये त्यांनी धोरणं कशी आखली, आणि धोरणं तर अनेक जण आखतात, पण ती जमिनीवर उतरवताना येणाऱ्या अडचणींवर त्यांनी कशी मात केली. हा महत्वाचा मुद्दा आहे. उदाहरणार्थ, संरक्षण मंत्री म्हणून घेतलेले निर्णय केवळ सीमेपुरते नव्हते, त्याचा परिणाम थेट आंतरराष्ट्रीय संबंधांवर होत होता. बरोबर. ते संतुलन त्यांनी कसं साधलं. आणि कृषी मंत्री म्हणून जिथे एका बाजूला शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या आणि दुसऱ्या बाजूला अन्नधान्याची टंचाई, हो, खूपच बिकट परिस्थिती होती. अशा परिस्थितीत त्यांनी देशाला केवळ स्वयंपूर्णच नाही तर निर्यातदार कसं बनवलं, या प्रवासातले किस्से, आव्हानं आणि त्यातून दिसणारी त्यांची नेतृत्व शैली याचाच आपण आज वेध घेणार आहोत. चला तर मग थेट त्या वादळी वर्षापासून सुरुवात करूया. 1999. सोनिया गांधींच्या परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा तेव्हा ऐरणीवर होता. देशभरात एक मोठी वैचारिक लढाई सुरू होती. शरद पवारांनी तेव्हा काँग्रेसच्या भूमिकेपेक्षा एक पूर्णपणे वेगळी आणि स्पष्ट भूमिका घेतली. या भूमिकेमागे नेमका काय विचार होता? इथे एक गोष्ट समजून घेणं महत्वाचं आहे. पुस्तकात पवारांनी स्पष्ट केलंय की त्यांची भूमिका ही कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नव्हती. अच्छा. तर ती एका तत्वासाठी होती. त्यांच्या मते भारतासारख्या खंडप्राय देशाच्या पंतप्रधानासारख्या सर्वोच्च पदावर बसणारी व्यक्ती ही भारतीय वंशाची, इथल्या मातीत जन्मलेली असावी. पण का? यामागे काय तर्क होता? कारण हा मुद्दा केवळ भावनिक किंवा प्रतिकात्मक नाही. देशाची सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय स्वाभिमान या सगळ्यांशी तो जोडलेला आहे. आणि याच ठाम वैचारिक भूमिकेतून त्यांनी काँग्रेसपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आणि मग 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. अगदी बरोबर. हे तर पक्षाचे जाहीर केलेले आदर्श झाले. पुस्तकात त्यांनी 3 प्रमुख तत्त्व सांगितली आहेत: भारतीयत्वाचा आग्रह, संविधानावर निष्ठा आणि राजकीय पारदर्शकता. पण या निर्णयामागे असलेल्या राजकीय धोक्याबद्दल काही सांगितलंय का? म्हणजे तुगार होता. यामागे निव्वळ वैचारिक भूमिका होती की सत्तेचं काही वेगळं गणित होतं? यावर काही प्रकाश टाकलाय का? खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि पुस्तक हे मान्य करतं की हा निर्णय राजकीयदृष्ट्या अत्यंत जोखमीचा होता. होताच. पण पवार लिहितात की काही वेळा नेत्याला लोकप्रियतेच्या पलीकडे जाऊन देशहिताचा विचार करावा लागतो. त्यांच्या शब्दात सांगायचं तर देश व राज्याच्या हितासाठी भूमिका स्पष्ट असावी. लोकप्रियतेच्या भीतीने नेता निर्णय टाळत बसू शकत नाही. या निर्णयामुळे अनेक जुने सहकारी दुरावले, राजकीय भवितव्यपणाला लागलं. पण त्यांचा विश्वास होता की जर भूमिका प्रामाणिक असेल तर लोक साथ देतात. म्हणजे सत्तेचं गणित नंतर येतं असं त्यांचं म्हणणं होतं. हो, आधी भूमिका स्पष्ट असावी लागते. त्यामुळे पुस्तकानुसार हा निर्णय वैचारिक बांधिलकीतून आलेला होता, राजकीय सोयीतून नाही. आणि त्याच वर्षी म्हणजे 1999च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जनतेने कोणालाच स्पष्ट कौल दिला नाही. एक त्रिशंकू अवस्था निर्माण झाली. हो, ती खूपच विचित्र परिस्थिती होती. एका नव्याने स्थापन झालेल्या पक्षासाठी तर खूपच. आघाडी करणं हा एकमेव पर्याय होता की त्यांनी इतर पर्यायांचाही विचार केला होता? पुस्तकात याबद्दल काय म्हटलं आहे? ही परिस्थिती खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय कौशल्याची कसोटी पाहणारी होती. पुस्तकातल्या वर्णनानुसार त्यांचं पहिलं प्राधान्य हे राज्याला एका अस्थिरतेच्या गर्तेत जाण्यापासून वाचवणे होते. अस्थिरता म्हणजे? घोडेबाजार किंवा राष्ट्रपती राजवट. अगदी. आणि या दोन्ही गोष्टी राज्याच्या विकासासाठी घातक होत्या. त्यामुळे त्यांनी स्वतः मुख्यमंत्री पदाचा किंवा सत्तेचा हट्ट धरला नाही. अच्छा. त्यांनी काँग्रेससोबत आघाडी करून राज्याला एक स्थिर सरकार देण्याचा पवार फॉर्म्युला तयार केला.
आणि यातून त्यांची एक खास नेतृत्वशैली समोर येते. ती कोणती? पहिली गोष्ट म्हणजे जबाबदारीचं विकेंद्रीकरण. त्यांनी राज्यातील कारभार पूर्णपणे आपल्या विश्वासू सहकाऱ्यांवर सोपवला आणि त्यांना काम करण्याचं स्वातंत्र्य दिलं. आणि स्वतःसाठी मार्गदर्शकाची भूमिका निवडली. ते राष्ट्रीय राजकारणात सक्रिय राहिले आणि राज्यातून केवळ धोरणात्मक मार्गदर्शन करत राहिले. आणि तिसरी गोष्ट, तिसरं म्हणजे या स्थिर सरकारच्या माध्यमातून त्यांनी विकासाचा एक दीर्घकालीन आराखडा तयार केला. हे अगदी एखाद्या इमारतीची पायाभरणी करण्यासारखं होतं. जिथे तात्काळ राजकीय फायद्यापेक्षा राज्याच्या भविष्यातील मजबूतीला जास्त महत्त्व दिलं जातं. एक्झॅक्टली. महाराष्ट्रात आघाडीचा हा यशस्वी प्रयोग करून त्यांनी राज्याला स्थिर केलं आणि त्यातूनच त्यांना राष्ट्रीय राजकारणात पूर्णपणे लक्ष घालता आलं. आणि मग त्यांच्याकडे आली देशातील सर्वात आव्हानात्मक जबाबदारी, संरक्षण मंत्रीपद. हो, 1991 ते 93 हा काळ भारतासाठी खूपच नाजूक होता. खूपच. स्पष्ट होता, देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करायची नाही. दहशतवादाविरुद्ध कठोर धोरण हे ऐकायला सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करताना आंतरराष्ट्रीय दबाव असतात, मानवाधिकारांचे प्रश्न असतात. पुस्तकात अशा एखाद्या कठीण प्रसंगाचा उल्लेख आहे का? नक्कीच. पुस्तकात त्यांनी एका गोष्टीवर भर दिला आहे की दहशतवादाचा सामना केवळ लष्करी बळावर करता येत नाही. त्यांनी 3 स्तरांवर काम केलं. 3 स्तर? हो. पहिलं, सीमेपलीकडून होणारी घुसखोरी आणि शस्त्र पुरवठा रोखण्यासाठी सुरक्षा व्यवस्था अभेद्य केली. दुसरं? गुप्तचर यंत्रणांमध्ये समन्वय वाढवल्या. म्हणजे? एजन्सी एकमेकांशी बोलत नव्हत्या, बरोबर. वेगवेगळ्या एजन्सी एकमेकांशी माहिती शेअर करत नव्हत्या. ती भिंत त्यांनी तोडली. आणि तिसरं, जे सर्वात महत्त्वाचं होतं, ते म्हणजे स्थानिक लोकांना विश्वासात घेणे. अच्छा. काश्मीरमध्ये त्यांनी लष्कराला सूचना दिल्या होत्या की सामान्य नागरिकांना त्रास होता कामा नये. पण त्याचवेळी दहशतवाद्यांशी कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही, हा संदेशही स्पष्ट होता. हां. समतोल साधणं खूप कठीण असणार. खूपच. आणि त्यासाठी त्यांना अनेकदा टीकेला सामोरं जावं लागलं. थांबा, म्हणजे सैन्याच्या आधुनिकीकरणात त्यांनी फक्त शस्त्र नाहीत तर जवानांच्या राहण्यावर पण लक्ष दिलं. हे खरंच वेळ आहे. हो, सहसा फक्त मोठ्या शस्त्रास्त्रांच्या खरेदीची चर्चा होते. बरोबर. पण हा त्यांच्या कार्यशैलीचा एक महत्त्वाचा भाग होता. त्यांच्या मते सैनिकांचं मनोधैर्य हे कोणत्याही आधुनिक शस्त्रापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. पुस्तकात त्यांनी उल्लेख केला आहे की सियाचीनसारख्या अत्यंत दुर्गम आणि थंड प्रदेशात सैनिक कोणत्या परिस्थितीत राहतात हे पाहण्यासाठी ते स्वतः तिथे गेले. खरंच? हो. त्यांनी जवानांच्या राहण्याची व्यवस्था, त्यांना मिळणारं अन्न आणि त्यांच्या इतर सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर भर दिला. भूकंप किंवा इतर नैसर्गिक आपत्तींच्या वेळी नागरी प्रशासन आणि सैन्य यांच्यात समन्वय नसायचा. अगदी. त्यामुळे मदतकार्यात उशीर व्हायचा. त्यांनी ही प्रक्रिया सुलभ केली, ज्यामुळे लष्कर आता आपत्तीच्या ठिकाणी खूप वेगाने पोहोचू शकतं. संरक्षण मंत्रालयासारखं अत्यंत तणावपूर्ण खातं सांभाळल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीतला सर्वात मोठा आणि प्रभावी टप्पा आला, कृषी मंत्रीपद. हो, 2004 ते 2014, तब्बल 10 वर्ष. या दशकाने भारतीय शेतीला अक्षरशः बदलून टाकलं असं म्हटलं जातं. बदलून टाकलं हा शब्द अगदी योग्य आहे. तो काळ भारतीय शेतीसाठी एका क्रांतीसारखा होता. आकडेवारी काय सांगते? आपण आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल. गहू, तांदूळ, डाळी, फळे, भाजीपाला या सगळ्याचं उत्पादन विक्रमी पातळीवर पोचलं. म्हणजे आपण आत्मनिर्भर झालो. केवळ आत्मनिर्भर नाही, तर आपण जगातील एक प्रमुख निर्यातदार देश बनलो. देशाचं कोठार जे आधी फक्त पुरेसं होतं, ते त्यांच्या काळात भरपूर झालं. पण ही वाढ केवळ चांगल्या पावसामुळे झाली होती की यामागे काही ठोस धोरणात्मक निर्णय होते? कारण शेती तर नेहमीच निसर्गावर अवलंबून असते. निसर्गाची साथ नक्कीच होती, पण त्यामागे एक मोठी धोरणात्मक दूरदृष्टी होती. उदाहरणार्थ? त्यातलाच एक महत्त्वाचा निर्णय होता पाणी व्यवस्थापनावर दिलेला भर. त्यांनी सूक्ष्म सिंचन म्हणजेच ड्रीप आणि स्प्रिंकलर सिंचन पद्धतींना राष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन दिलं. हे जरा सोप्या भाषेत सांगाल का? हे समजायला खूप सोपं आहे. समजा एका झाडाला पाणी द्यायचं आहे. आपण पूर्ण कुंडी पाण्याने भरण्याऐवजी जर प्रत्येक मुळाला गरजेनुसार थेंब थेंब पाणी दिलं, तर पाण्याची प्रचंड बचत होते आणि पाणी वाया जात नाही. बरोबर, आणि ते थेट मुळांपर्यंत पोचतं. हे सूक्ष्म सिंचन तर आता खूप कॉमन झालं आहे, पण त्या काळात राष्ट्रीय स्तरावर याला प्रोत्साहन देणं हे खूप दूरदृष्टीचं म्हणावं लागेल. बाजारपेठेचं काय? शेतकऱ्यांची मुख्य अडचण असते की माल तर भरपूर पिकतो, पण तो विकायचा कुठे
आणि त्याला योग्य भाव मिळत नाही. अगदी नेमक्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं. हीच अडचण ओळखून त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये म्हणजेच APMC कायद्यात सुधारणा सुचवल्या. उद्देश काय होता? उद्देश होता की मधल्या दलालांची साखळी कमी करायची. पण ही दलालांची साखळी तर खूप शक्तिशाली असते. त्यांना बाजूला करणं सोपं नसतं. पुस्तकातून असं काही कळतं का की त्यांनी हे आव्हान कसं पेललं? बरोबर. ही साखळी मोडणं आव्हानात्मक होतं आणि आजही आहे. पुस्तकात त्यांनी म्हटलं आहे की हा बदल एका रात्रीत होणार नाही. मग त्यांनी काय केलं? त्यांनी राज्यांना मॉडेल APMC कायदा दिला आणि तो स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिलं. काही राज्यांनी स्वीकारला, काहींनी नाही, पण त्यांनी एक विचार सुरू केला की शेतकऱ्याला आपला माल विकण्याचं स्वातंत्र्य मिळायला हवं. म्हणजे दलालांवरचं अवलंबित्व कमी करायचं. हे अगदी एखाद्या कलाकाराने आपली कलाकृती थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासारखं होतं. यासोबतच त्यांनी फलोत्पादनात क्रांती घडवली. आंबा, डाळिंब, द्राक्षे यांसारख्या फळांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून दिली. याचा परिणाम काय झाला? यामुळे ग्रामीण भागात, विशेषतः महाराष्ट्रात, मोठी आर्थिक सुबत्ता आली. त्यांनी कर्जमाफी दिली. हे शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायद्याचं होतं. पण अनेक अर्थतज्ञ त्यावर टीका करतात. या टीकेबद्दल पुस्तकात काही भाष्य आहे का? हो, या टीकेचा उल्लेख पुस्तकात आहे. पवार मान्य करतात की कर्जमाफी हा कायमस्वरूपी उपाय नाही. पण ते एक प्रतिप्रश्न विचारतात. कोणता? जेव्हा उद्योगपतींची लाखो कोटींची कर्ज माफ केली जातात तेव्हा अर्थव्यवस्थेवर परिणाम होत नाही का? मग संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत केली तरच अर्थव्यवस्थेची चिंता का केली जाते? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. त्यांचं एक वाक्य या संदर्भात खूप महत्वाचं आहे. ते म्हणतात, शेतकरी संकट हे सरकारी कागदोपत्री विषय नसून मानवतेचा विषय आहे. त्यांच्या मते ती एक तात्पुरती मलमपट्टी होती, पण त्यावेळी ती गरजेची होती. आणि कायमस्वरूपी उपाय? कायमस्वरूपी उपायांसाठी त्यांनी कृषी संशोधनावर भर दिला. ICAR सारख्या संस्थांना बळकट केलं, जेणेकरून नवीन बियाणे आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळेतून थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचेल. ही एक प्रकारे शेतीच्या भविष्यासाठी केलेली गुंतवणूक होती. त्यांची राजकीय ताकद सहकार चळवळीत आहे असं नेहमी म्हटलं जातं. या सहकार चळवळीने ग्रामीण महाराष्ट्राचं अर्थकारण कसं बदललं? सहकार म्हणजे सर्वांनी मिळून केलेला उद्योग. विशेषतः ज्यांच्याकडे वैयक्तिक भांडवल नाही अशा लोकांनी एकत्र येऊन उद्योग उभे करणे. जसे की साखर कारखाने, दूध संघ. हो, सहकारी साखरी कारखाने, दूध संघ, बँका या माध्यमातून त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक प्रचंड मोठी ताकद दिली. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर सहकार म्हणजे गरीब माणसाचा उद्योग. त्यांना मजबूत केले तर राज्य स्वतः मजबूत होते. या चळवळीमुळेच पश्चिम महाराष्ट्रात आर्थिक समृद्धी आली असं म्हणता येईल. हो, तिचा पाया याच चळवळीने घातला गेला. आणि एक नेता म्हणून संकटाच्या काळात त्यांची कसोटी कशी लागली? उदाहरणार्थ मुंबईवर झालेला 26/11चा हल्ला असेल किंवा दुष्काळ आणि पुरासारखी नैसर्गिक संकटं. प्रत्येक संकटात त्यांनी कमालीचं स्थैर्य आणि शांतपणा दाखवला. 2008च्या मुंबई हल्ल्यानंतर देशभरात एक तणावाचं आणि भीतीचं वातावरण होतं. हो, मला आठवते. त्यावेळी ते केंद्रात कृषी मंत्री होते, पण त्यांनी दिल्लीत बसून सूचना देण्याऐवजी ते स्वतः मुंबईत आले. राज्य आणि केंद्र सरकारमध्ये समन्वय साधून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात महत्वाची भूमिका बजावली. आणि दुष्काळात? दुष्काळाच्या काळात चारा छावण्या उभारणे, टँकरने पाणी पुरवठा करणे या प्रत्येक कामात ते स्वतः लक्ष घालत होते. त्यांचं एक साधं तत्व होतं, जिथे पुस्तकात सांगतात, काय? संकटाच्या काळात नेता गोंधळून चालत नाही, तो लोकांना धीर देतो आणि मार्ग काढतो. या सगळ्या प्रवासातून त्यांच्या व्यवस्थापन शैलीबद्दल किंवा लीडरशिप स्टाईलबद्दल काय खास गोष्टी आपल्या लक्षात येतात? त्यांची शैली अत्यंत परिणामकारक आणि व्यवहार्य होती. त्याचे काही पैलू आहेत. पहिला म्हणजे ते कागदावरच्या नियोजनापेक्षा प्रत्यक्ष कामावर जास्त विश्वास ठेवतात. म्हणजे स्वतः घटनास्थळी जातात. हो. दुसरा म्हणजे वेळेचं काटेकोर नियोजन. दिवसाचे 14-15 तास काम करण्याची त्यांची सवय आजही प्रसिद्ध आहे. आणि तिसरा गुण? ते विरोधकांचं मतही शांतपणे ऐकून घेतात. लोकशाहीत प्रत्येकाच्या मताला किंमत असते हे ते मानतात. आणि सर्वात महत्त्वाचं काय? भावनांवर नियंत्रण ठेवून पूर्णपणे तर्कशुद्ध निर्णय घेणे. राजकारणात कितीही भावनिक किंवा कटू प्रसंग आले तरी त्यांनी आपला तोल कधी ढळू दिला नाही. आणि शेवटी त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे लोक माझे संगाथी. या नावाचा अर्थ काय आहे आणि त्यामागे त्यांची काय भावना आहे?
लोक माझे सांगाथी म्हणजे लोकच माझे सोबती आहेत, माझे साथीदार आहेत. याबद्दल ते पुस्तकात खूप भावुकपणे लिहितात की माझ्या आयुष्यातील प्रत्येक चढउतारात लोकांनी माझा हात धरला, त्यांनी मला सत्ता दिली, माझ्यावर टीका केली, मला मार्गदर्शन केलं आणि माझ्यावर विश्वासही दाखवला. त्यांच्या साथीशिवाय माझा हा प्रवास शक्यच नव्हता. म्हणजे हे पुस्तक म्हणजे लोकांप्रती व्यक्त केलेली एक कृतज्ञता आहे. अगदी बरोबर. तर आज आपण शरद पवार यांच्या राष्ट्रीय कारकिर्दीचा एक सविस्तर आढावा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना, देशाचं संरक्षण आणि कृषी धोरण यांसारख्या महत्त्वाच्या टप्प्यांवर त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यामागची त्यांची विचारसरणी आपण समजून घेतली. हो, आणि या संपूर्ण प्रवासाचा निष्कर्ष काढायचा झाला तर तो हाच आहे की त्यांची खरी ताकद ही नेहमीच जनता आणि जमिनीवरचं काम राहिली आहे. नेतृत्व म्हणजे केवळ सत्ता उपभोगणे नाही, तर लोकांच्या आकांक्षांना एक दिशा देणे, त्यांना सक्षम करणे आणि समाजाला पुढे घेऊन जाणे, हेच त्यांच्या एकूण कार्यातून दिसून येतं. जर आपल्याला हे विश्लेषण आवडले असेल तर कृपया बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्यांच्या कारकिर्दीतून जाताना एक महत्त्वाचा प्रश्न नक्कीच निर्माण होतो, जो विचार करण्यासारखा आहे. कोणता? ते नेहमी नवीन पिढीला राजकारणात आणण्यावर आणि संधी देण्यावर भर देतात, असं ते म्हणतात. पण अनेक दशकं सत्तेत असलेल्या किंवा एखादी संस्था चालवणाऱ्या कोणत्याही नेत्यासाठी स्वतःच्या प्रस्थापित कार्यशैलीसोबत नव्या पिढीच्या नव्या विचारांचा समतोल साधणं हे एक खूप मोठं आव्हान असतं. हो, जुन्या आणि नव्यामध्ये सुसंवाद साधणं कठीण असतं. हे आव्हान कसं पेललं जातं हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. पुढच्या भागात तुम्हाला कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल? तुमच्या सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमची निवड पुढच्या भागात सादर केली जाऊ शकते.